महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महागाईचा भडका, उरणमध्ये चूल पेटवून महिलांचा संताप, अच्छेदींच्या घोषणेवर संतप्त महिलांचा थेट सवाल। पेट्रोल 120 पार आणि घरगुती गॅस सिलेंडर 1100 पार गेल्यामुळे उरणमध्ये महागाईच्या विरोधात जनक्षोभाचा मोठा उद्रेक झाला। महागाईने संसाराची वाट लागली असताना सरकार मात्र गप्प आहे, असा घणाघाती आरोप करत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली 4 जून 2026 रोजी उरण तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्वपक्षीय महिला शक्ती आणि विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने उरणच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले। यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी महागाई हटवा, सरकार वाचवा अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। ही पक्षाची नाही तर अस्तित्वाची लढाई आहे। आंदोलक महिलांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या। शेतकरी, महिला आणि तरुण आज न्यायासाठी डोळ्यात पाणी घेऊन सरकारकडे पाहत आहे, पण सरकार मात्र सुस्त आहे। आता आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी शांत बसून चालणार नाही। ही लढाई कुठल्याही एका राजकीय पक्षाची नसून प्रत्येक सामान्य कुटुंबाच्या अस्तित्वाची आहे, असा थेट इशारा महिलांनी दिला। कुठे आहेत अच्छे दिन? महिलांचा तिखट सवाल। चुलीवरची भाकरी महागली, मुलांचे शिक्षण आणि दवाखानाही आवाक्याबाहेर गेला आहे। कांदा बटाट्याला सोन्याचे भाव आले आहेत। सरकार म्हणत होतं अच्छे दिन येतील, पण सर्वसामान्यांचे तर मात्र बुरे दिन सुरू झाले आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया महिलांनी दिली। जनतेच्या या होरपळीवर सरकार म्हणून जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला। तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात महाआघाडीच्या नेत्यांनी आणि महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने कमी करण्यात यावेत। घरगुती गॅस सिलेंडरचे दर 500 रुपयापर्यंत खाली आणून महागाईवर नियंत्रण मिळवावे। मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात उरणच्या प्रत्येक गावात आणि चौकात आंदोलनाचा भडका उडेल। या ऐतिहासिक आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व सहभाग होता। यामध्ये भावना म्हात्रे, नाहिदा ठाकूर, वंदना पवार, प्रेरणा पाटील, कविता पाटील, प्रार्थना म्हात्रे, ममता पाटील, प्रीतम म्हात्रे, विना तलेरिया, मेघा मिस्त्री, प्रियदर्शनी म्हात्रे, मुमताज भाटकर, यशस्वी म्हात्रे यांच्यासह शेकडो महिला आघाडीवर होत्या। तसेच माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्यासोबत नरेश रहाळकर, रवी घरत, नितेश पाटील, संतोष ठाकूर, गणेश शिंदे, विनोद म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सभापती महेश म्हात्रे यांच्यासह शेका, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। हाताला मजुरी नाही म्हणून गोरगरीब हा उद्ध्वस्त झालेला आहे। आपल्याला माहिती असेल, या राज्याचा आपण विचार केला तर या राज्यामध्ये आज एक गॅस मिळत नाही। लाईटचं बिल आपल्याला माहीत असेल की लाईटचे MSCB वाल्यावर पाटे येऊन बिल घेऊन जातात, मीटर घेऊन जातात आणि अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबाला जीवन जगणं हे अतिशय निकृष्ट झालेलं आहे। आणि म्हणून महागाई आणि या ठिकाणी गॅस मिळत नाही, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही। आज 12 रुपयांनी डिझेल पेट्रोलची वाढ झाली। अशा परिस्थितीमध्ये सरकारला काही चिंता नाही। सरकार फक्त निवडणुका लागल्या का त्यांनी कमवलेल्या पैशांवर, भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशांवर निवडणुका जिंकतात आणि गोरगरिबाला आज या ठिकाणी कायमचा त्या ठिकाणी त्रास होतो। आणि म्हणून आज या ठिकाणी सरकारला आव्हान आहे की आपण ज्या ठिकाणी खुर्चीत बसले ती खुर्चीमध्ये आपण निद्रिस्त झालात का, आपल्या डोळे असून अंधे झालेत का, किंवा आपण त्या ठिकाणी झोपी गेलेले आहेत का, या सर्व गोष्टी सरकारला विचारण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। आणि भविष्यामध्ये हे छोटं आम्ही निदर्शनं केलेलं आहे। भविष्यामध्ये जर महागाई कमी झाली नाही, या ठिकाणी गोरगरीब जनतेला आता पोटचं अन्न मिळत नसेल तर महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही। आम्ही गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहू। आपल्याला माहीत असेल की आज इंजिनियर झालेला मुलगा असेल, MBA झालेला मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना सहजपणे कक्रोच म्हणतात। आता कक्रोच म्हणजे काय? झुरळ। म्हणजे ह्या देशातली मुलं, तरुण मुलं, मुली हे झुरळ आहेत का? म्हणजे एवढा सरकारला भान राहिला नाही का? आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता खऱ्या अर्थानं तरुणांनी सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येऊन या सरकारला जाब विचारण्याचं काम केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल, इंजिनियर झालेल्या मुलाला एखादा 12वी पास झाला, त्याला नीटची एक्झाम द्यायची असेल, त्या ठिकाणी नीटचे पेपर फुटतात। म्हणजे भ्रष्टाचार आणि शिक्षणात हा भ्रष्टाचार घुसलेला आहे। म्हणजे ह्या देशामध्ये, राज्यामध्ये संपूर्ण यंत्रणा पोखरलेली आहे। आणि अशा भ्रष्ट जनतेला, अशा भ्रष्ट सरकारला
जनता जाब विचारल्याशिवाय आता शांत बसणार नाही आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस असेल, शरद पवार राष्ट्रवादी गट असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि आमच्याबरोबर शिवसेना उभाटा आमचे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. भविष्यामध्ये त्यांना जाब विचारण्याचं काम अजून आम्ही या ठिकाणी जोरदार या ठिकाणी मोर्चा काढून आम्ही या सरकारला स्वस्त महसूल देणार आहोत आणि म्हणून आज या ठिकाणी